सर्वांचं स्वागत आहे परत एकदा. आपण आनापानसती सुत्ताच्या आधारे मध्यम निकाय 118 नंबरचं जे सुत्त आहे, आनापानसती सुत्त, याच्या आधारे आपण आपली जी प्रॅक्टिस आहे, साधना आहे, ती पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या सुत्ताच्या आधारे आपण पुढे जातो किंवा आपली साधना पुढे जाते असं नाही. आपली साधना पुढे जात असताना आपल्याला जे नैसर्गिक अनुभव येतात, ते नैसर्गिक अनुभव या सुत्तामध्ये मांडलेले आहेत. हे जे टप्पे आहेत, हे टप्पे सर्वसाधारण टप्पे ह्याच्यामध्ये मांडलेले आहेत. सगळेचे सगळं येणं शक्य नाही, इम्पॉसिबल. कारण एखादा रस्ता एक रस्ता म्हणून दिसतो, पण त्या रस्त्याचे अनेक अंग असतात. अं, रस्त्याला दोन बाजू असतात, मध्ये रस्ता असतो. रस्ता चालताना वेगळ्या पद्धतीचे अनुभव येतात. रस्ता कसा आहे त्याच्यावरही अवलंबून आहे. रस्ता जर खूप खडबडीत असेल तर चालण्याचा जो अं, आपला अनुभव आहे तो वेगळा आहे. अगदी अगदी प्लेन डांबरी रस्त्यानं आपण निघालो समजा, तर तो अनुभव वेगळा आहे. जंगलातून आपण चाललो रस्त्यानं समजा, तर तो अनुभव वेगळा आहे. डोंगर दऱ्यातून चाललो तर तो अनुभव वेगळा आहे. रस्तेच आहेत, छोटा आहे मोठा आहे पण रस्ता आहे. आणि रस्त्यानं चालताना आपल्याला जे अनुभव येतो, तर त्याच्यावरून तो रस्ता रस्ता पण आपल्याला अनुभवायला येतो आणि आपला चालण्याचा अनुभव पण आपल्याला लक्षात येतो. आणि ज्या साधनेबद्दल आपण विचार करतो, सती साधनेबद्दल, जागृतीच्या साधनेबद्दल, हा रस्ता जो आहे, हा मार्ग आहे, हा तर आंतरिक मार्ग आहे. तो बाहेरच्या रस्त्यासारखा रस्ता नाही, हा आंतरिक रस्ता आहे. आणि त्या आंतरिक रस्त्यातले सर्वसाधारण टप्पे, सर्वसाधारण अनुभव या सुत्तामध्ये सांगितलेले आहेत. आणि हे सगळं का करायचं, हा रस्ता का चालायचा, हा रस्ता आधी का शोधायचा आणि का चालायचा, तर त्याचा एक विशिष्ट उद्देश आहे. तो उद्देश लक्षात येण्यासाठी आणि त्या रस्त्याचं स्वरूप, म्हणजे त्या साधनेचं स्वरूप लक्षात येण्यासाठी आपण सुरुवातीचे बरेच दिवस दिले. तेव्हा आपण आपलं जे विस्कळीत अस्तित्व आहे, आपलं जे विस्कळीत मन आहे, विस्कळीत चित्त आहे, आणि आपले जे अनेक इंटरेस्ट आहेत, अनेक विषय आहेत ज्याच्यामध्ये मन व्यस्त असतं, त्या व्यस्ततेतून आपण त्याला, मनाला ह्या विषयामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काही लोकांना त्यामध्ये यश थोडंफार तरी मिळालं असेल असं मला वाटतं. जर नसेल मिळालं तर आपल्याला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. थोडंफार यश मिळालं असेल, रस्ता सापडला असेल, तर मग पुढे चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. रस्ता सापडला नसेल, लक्षातच आला नसेल, तर मग रस्ता शोधायचं काम करावं लागतं. आणि प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते, प्रत्येकाची मनस्थिती वेगवेगळी असते, प्रत्येकाची समज वेगळी असते.
आपण सगळे जरी आपण आता समजा इथं 9 लोक आहोत, तर 9 लोक 9 पद्धतीनं काम करू शकतात, 9 पद्धतीनं प्रॅक्टिस करू शकतात. प्रत्येकाची आपापली समजून घेण्याची अं, एक क्षमता, पात्रता, मनस्थिती, हे सगळं वेगवेगळं आहे. सगळ्यांसाठी शब्द जरी एक असले तरी शब्दांची समज, साधनेची समज, प्रॅक्टिसची समज समज अगदी सती म्हणजे काय, जागृती म्हणजे काय, भान म्हणजे काय, याच्याविषयीची प्रत्येकाची समज ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे प्रॅक्टिस वेगवेगळी असू शकते. परंतु शेवटी आपण सगळेजण चाललोय ते एकाच रस्त्यानं चाललोय, किंवा एकाच रस्त्यानं जाण्याचा प्रयत्न आहे. आणि याच्यात काही अडचणी असतील ना, तर त्या लगेचच सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे पुढे जायचं असेल तर पुढे जायचं जर ठरवलं नसेल, तर मग तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. संकल्पच केला नाही, नुसतं आपण ज्ञान म्हणून ऐकत राहिलो, तर मग त्याचा ज्ञान म्हणून जेवढा फायदा आहे तेवढाच. ते ज्ञान जर समजलं नाही तर त्याचा जीवनात काही उपयोग नाही. ते नुसतं ज्ञानाचं ओझं आपण मेमरीमध्ये ठेवतो आणि बरं वाटतं म्हणतो, चांगलं वाटतं, ऐकून चांगलं वाटलं. पण काय चांगलं वाटलं, याचा काय उपयोग करून घ्यायचा आणि कशासाठी हे सगळं करायचं, हे सगळं बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ह्या लक्षात याव्यात म्हणून आपण बरंच बोललेलो आहोत. बाबासाहेबांचा मुद्दा आपल्या जीवनाचा अंग म्हणून, किंवा आपण त्या चळवळीचं एक अंग म्हणून, समाजाचं एक अंग म्हणून आपण त्याही दृष्टीनं विचार करायला सुरुवात केली. तो एक फार मोठा विषय आहे. आणि तो विषय समजून घ्यायचा असेल तर आधी आत्मभान पाहिजे, स्वतःचं भान पाहिजे, देहाचं भान पाहिजे, जगण्याचं भान पाहिजे. आपण कोण आहोत, काय आहोत, आपल्याला नेमकं काय करायचंय, कसं जगायचंय, कोणत्या दिशेने जायचंय, हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे आता आपण पहिलं मुख्य काम हे करतोय. पहिलं मुख्य काम आपण हे करतोय की स्वतःमध्ये यायचं, स्वतःकडे पाहून स्वतःमध्ये उतरायचं, ह्या कायेमध्ये उतरायचं, जिवंत कायेमध्ये उतरायचं. हे आपलं अं, पहिलं काम आहे. त्याला आपण स्वतःशी कनेक्टिव्हिटी म्हणतो. आणि हा अनुभव येण्यासाठी फक्त बोलत राहिलं पाहिजे आणि ऐकत राहिलं पाहिजे असं नाही. मौनामध्ये पण आपण कनेक्ट होऊ शकतो. आणि काही न बोलता, का जेव्हा आपली व्यक्तिगत साधना चाललेली असते, प्रॅक्टिस चाललेली असते, तेव्हा आपण काही बोलत नसतो तरी आपण प्रॅक्टिस करतो, साधनेमध्ये उतरतो. खरं म्हणजे जेवढे शब्द कमी असतात तेवढी आपली साधना व्यवस्थित चालते. म्हणून आपण प्रॅक्टिस, साधना कमीत कमी शब्दामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. उदाहरणार्थ की
काया अनापान. काया अनापान सती. असं आपण एक प्रॅक्टिस करायला सोयीस्कर म्हणून काही शब्दरचना तयार केली. ती कुठल्या ग्रंथातली नाही, काही शब्द ग्रंथातले आहेत काही, परंतु असा शब्द ग्रंथात आलेला नाही, तो आपण आपल्या आपल्या प्रॅक्टिससाठी आपण तयार केलेला आहे. काया अनापान सती. आणि याला अजून एक शब्द आपण जोडतोय, तुम्ही जोडताय की नाही मला माहित नाही. अनात्म काया अनापान सती. अनात्म शब्दावर पण आपण बरंच बोल. अनात्म म्हणजे काय, की आपण आपण श्वास मुद्दाम इच्छेनं घेतो आणि सोडतो म्हणून तो चालू आहे, हा गैरसमज आहे. आपण घेतो आणि आपण सोडतो म्हणून श्वास येतो आणि जातो असं नाही. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, म्हणून त्याला आपण अनात्म श्वास म्हणतो. आणि श्वास नैसर्गिकपणे कसा चालू आहे तेच आपल्याला आधी शोधावं लागतं, लक्षात घ्यावं लागतं. काही न करता आपली काया नैसर्गिकपणे म्हणजे अनात्म, नैसर्गिकपणे म्हणजे आपण काही करत नाही, आपण करतो म्हणून ते चाललं नाही. तर ही काया नैसर्गिकपणे आतून आत श्वास घेते. असा एक अनुभव मी माझ्या पद्धतीने मांडलेला आहे. तुम्हाला तसा अनुभव येतो की येत नाही, हा तुमच्या प्रयत्नाचा भाग आहे. आणि अनेक वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर मला ही जी गोष्ट लक्षात आली ती अशी आहे की श्वास बाहेरून आत प्रवेश करत नाही. आतमध्ये पोकळी निर्माण होते म्हणून ती पोकळी भरण्यासाठी श्वास बाहेरून आत येतो. पण त्याचा उगम बाहेरून नाही, त्याचा उगम आतमध्ये आहे. मी तर म्हणतो पोटामध्ये आहे. म्हणजे सोयीच्या दृष्टीने होतो. तर हे पोट, ही छाती, त्या दोन्हींचा मधला श्वासपटल जो संपूर्ण पोकळीचं विभाजन करतो, छाती आणि पोट यांचं विभाजन करतो, तो मधला जो श्वासपटल आहे त्याचं आकुंचन प्रसारण चाललेलं असतं. छाती, पोट आणि पाठ हा जो भाग आहे हा नैसर्गिकपणे आतून आत श्वास घेतो, बाहेर सोडतो, काही न करता. हा नैसर्गिक श्वास हा सतीचा विषय आहे. हा खरा अनापान सतीचा विषय आहे. हा खरा काया अनापान सतीचा विषय आहे. आणि हा जर लक्षात आला आणि त्याची प्रॅक्टिस चालू राहिली आणि आपण तिथं स्थिरावलो, आपली सती जागृती तिथं जर स्थिरावली कायेमध्ये, म्हणजे काया अनापान सती आपल्याला जागृतीने जर जाणवली स्पष्टपणे, तर आपलं फार मोठं काम सुरू झालं असं मी त्याचा अर्थ काढतो. तर समजा तसा अनुभव येत नसेल तर परत पहिल्यापासून सुरुवात करायची. त्या थोड्याशा पुढच्या गोष्टी पण मी सांगतोय तुम्हाला, मुद्दाम सांगतो, कारण थोडंसं पुढचं माहिती असेल तर आपल्या प्रयत्नांना एक व्यवस्थित दिशा मिळते, गती येते. एखाद्या गाडीत आपण बसलो तर त्या गाडीत आपण का बसलो, कारण त्या गाडीनं कुठेतरी जायचंय, तिथं ती गाडी जाते.
तर तो विषय आपल्या डोक्यात असतो म्हणून आपण त्या गाडीत बसतो. आपण त्या गाडीत बसल्यावर विचार नाही करत आपल्याला कुठे जायचे ते. आधी विचार केलेला असतो कुठे जायचं आणि मग त्या गाडीत बसतो आपण. ती गाडी तिकडे जात नसेल तर त्याच्यातून उतरलं पाहिजे खाली. तसं साधना जर व्यवस्थित लक्षात येत नसेल, त्याची दिशा लक्षात येत नसेल, उद्देश लक्षात येत नसेल, तर मग थांबा जरा, परत समजून घ्या. परत श्वास म्हणजे काय लक्षात घ्या. नैसर्गिक श्वास काय लक्षात घ्या. काया आन करते, काया अपान करते. शरीर श्वास आतून आत घेतं, आतून बाहेर सोडतं, हे लक्षात घ्या. आणि त्या गतीमध्ये, त्या श्वासाच्या गतीमध्ये, त्या कायेतील श्वासाच्या गतीमध्ये उतरण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करा. तटस्थपणे नव्हे, त्याच्यात उतरून. बसमध्ये जर आपण बसून आपण जातो, पुढे जातो, तसं या श्वासाच्या प्रवाहामध्ये उतरून आपण पुढे जातो. पुढे कुठे जातो तर श्वास ही काया घेते, काया सोडते, काया आन करते, काया अपान करते. तर हे फार सूचक शब्द आहे. काया आन करते, काया अपान करते, याचा अर्थ आनापानच्या आधारे आपण कायेमध्येच उतरणार आहोत, कायेमध्ये आपण स्थिरावणार आहोत, म्हणजे जीवनामध्ये स्थिरावणार आहोत, म्हणजे आपल्याशी कनेक्ट होणार आहोत. आणि त्याचा परिणाम भान आहे, सती आहे, जागृती आहे. आणि हे फक्त माध्यम आहेत, व्हेकल. श्वास हा श्वास हे माध्यम आहे, काया हे माध्यम आहे, त्यातला जिवंतपणा म्हणजे जाणीवा हे माध्यम आहे. वाहन आहे, नाव आहे, बोट आहे, नाव आहे. आणि सगळी वाहनं, सगळ्या बोटी, सगळी माध्यमं सोडल्याशिवाय पुढे जात आहेत. म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो की आपल्याला जर इथून समजा मुंबईला जायचं असेल, घरातून निघालो, तर आपण घरातून कसं निघतो, तर समजा आपल्या घरातून बाहेर पडतो, पायी पायी जातो आणि एखाद्या रिक्षात बसतो. जेव्हा आपण रिक्षात बसतो तेव्हा पायी चालणं बंद होतं, कारण आपले पाय हे साधन आहे, माध्यम आहे. त्या माध्यमातून, त्या साधनाने आपण पायी चालून आपण रिक्षापर्यंत पोहोचलो, रिक्षात बसलो, रिक्षातून आपण बस स्टँडला गेलो किंवा रेल्वे स्टेशनला गेलो, ती रिक्षा सोडून द्यावी लागते, उतरावं लागतं तिच्यातून. आणि मग आपण बसकडे जातो, पायी किंवा रेल्वे स्टेशन, रेल्वेपर्यंत जातो आणि रेल्वेमध्ये बसतो किंवा बसमध्ये बसतो. आता ती बस आपण आधीच निश्चित केलेली असते का ती मुंबईला जाणारी आहे, किंवा ती ट्रेन मुंबईला जाणारी आहे. मग आपण त्या ट्रेनमध्ये बसतो आणि मग ट्रेन मधला, बस मधला जो काही प्रवास आहे त्याचा आपण एक भाग बनतो. त्या गाडीच्या गतीबरोबर आपली गती चालू असते, त्या दिशेला वाटचाल चालू असते, तिकडे चाललेलो असतो आपण. आपल्याला ते जाणवत नाही, आपल्याला वाटतं आपण फक्त बसलो त्याच्यात. आपण फक्त बसलेलो नसतो, आपण गाडी बरोबर चाललेलो असतो, जणू काही तिच्या बरोबर आपण जात असतो पुढे बसून. आणि मग ती गाडी मुंबईला गेल्यानंतर आपण ती ट्रेन पण सोडून देतो किंवा ती बस सोडून देतो. आणि मग मुंबईत आपल्याला ज्या ठिकाणी जायचं ते कसं जायचं, त्या तिथल्या साधनांवर अवलंबून आहे. लोकलनी जाऊ किंवा बसनी जाऊ किंवा रिक्षानी जाऊ किंवा कार करून जाऊ, टॅक्सी करून जाऊ, आणि मग पाहिजे तिथे आपण पोहोचू. तर सेम आपल्याला या साधनेमध्ये करावं लागतं.
सुरुवातीला आपण श्वासाचा आधार घेतो आणि कायेमध्ये उतरतो. तर कायेतील श्वासाशी आपण एकरूप होतो. म्हणजे तो जसा चालू आहे, जसा चाललाय, त्याची गती जशी आहे तसे त्याच्यात आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, जागृतीपूर्वक, सतीपूर्वक. त्याला आनापान सती म्हटलेलं आहे. त्याचं भान म्हणजे श्वास घ्यायचा आणि सोडायचा नाही, गरजच नाही त्याची. ते आपलं काम नाही. तो नैसर्गिकपणे चाललेला आहे. आपल्याला फक्त तो नैसर्गिक श्वास शोधायचा आहे, की श्वास असा असा येत आहे, असा असा जात आहे, असं असं त्याचं काम चालू आहे. आणखीन आपण सोयीसाठी आपण परत असं म्हणतो की काया आन करते, काया अपान करते. हे आपण याच्यासाठी म्हणतो की आपल्याला पुढचा उद्देश आपल्याला आपल्यासाठी स्पष्ट पाहिजे, की कायाशी कनेक्ट व्हायचंय, या जिवंत कायाशी कनेक्ट व्हायचंय. मग काया अनापान आपण अनुभवता अनुभवता आपण या कायाशी कनेक्ट होतो, शरीराशी कनेक्ट होतो, जीवनाशी कनेक्ट होतो. काल आपण थोडस याच्यावर प्रकाश टाकला. आता पुढचे टप्पे लगेच मी घेत नाही. पुढचे टप्पे आपण हळूहळू घेऊ आपण. तर जेव्हा आपण पहिल्या ज्या सूचना आहेत त्या विसरणार नाही. जसं बुद्धांनी म्हटलंय की माझं चित्त याच्यामध्ये लागलेलं होतं. मी याच मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत. आपल्याला त्या मार्गासाठी प्रयत्न करावे लागतात. या मार्गामध्ये माझे चित्त लागलेले असते. आपलं चित्त मन या मार्गामध्ये लागलं पाहिजे, तर आपल्याला पुढचा प्रवास होतो. आपलं चित्त तिथं स्थिर होत नाही, मन तिथं स्थिर होत नाही. त्यामुळे पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते, महत्व लक्षात घ्यावं लागतं. तर मग त्या मार्गामध्ये ते चित्त लागतं. आणि मग ते पुढे म्हणतात जे प्राप्त करायचे म्हणजे जिथं जायचंय, विद्या विमुक्ती म्हणजे दुःखमुक्ती, यातनामुक्ती. प्रश्न सुटला पाहिजे, समस्या सुटली पाहिजे. त्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा. म्हणजे जे साध्य करायचे, प्राप्त करायचे, ते प्राप्त करण्यासाठी ज्याचा अनुभव घ्यायचा म्हणजे ज्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे, तो साक्षात्कार, तो अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करा. अशी त्यांनी या ठिकाणी अं, सूचना केलेली आहे, संदेश दिलेला आहे. आणि मग ते आनापानसतीमध्ये उतरतात. तर ते करायच्या आधी त्यांनी ठरवलेलं होतं. पण आधी मनाची तयारी, चित्ताची तयारी, संकल्प. आणि मग म्हणतात आनापानसतीची भावना केल्याने ती महाफलदायक होते. आनापानसतीची भावना अधिकाधिक केल्याने ती चार सतीपट्ठाणांना म्हणजे काया वेदना चित्त मनोधम्म याच्यामध्ये आपण हळूहळू शिरणार आहोत. या चार सतीपट्ठाणांना ती परिपूर्ण करते, आनापानसतीची भावना. आणि मग सप्तबोध्यांगांना परिपूर्ण करते. आणि मग आपला उद्देश साध्य होतो, विद्या आणि विमुक्तीचा. विद्या म्हणजे संपूर्ण अस्तित्वाचं ज्ञान येतं, बोधी. त्याला प्रज्ञा म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे विमुक्ती म्हणजे जीवनाचा जो उद्देश आहे जगण्याचा, तो दुःखमुक्ती, विमुक्ती ही आपल्याला मिळते. आनापानसतीची भावना अशा प्रकारे महाफलदायक होते. असं ते चार साडेचार ओळी ज्या आहेत ना, ह्या पाठच करायच्या शब्दशः त्या आपल्या मनात पाहिजे. पाठ करून सोडून नाही द्यायचा. तर त्याच्यात जे 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 काही शब्द आहेत, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, अन्वयार्थ म्हणजे आणखीन त्याच्यात काय आहे त्या शब्दांमध्ये, एकेका शब्दामध्ये काय सांगायचं त्यांना, अर्थ, अन्वयार्थ, गर्भितार्थ, आतला आणि शब्दांच्या पलीकडं म्हणजे साधना, प्रॅक्टिस आपल्याला जाता आलं पाहिजे. त्यामुळे एक एक शब्द महत्वाचा आहे. शब्द पण ते साधन आहे.
जसं आपण मगाशी म्हटलो, घरातून मुंबईपर्यंत जायचं म्हणजे ती जी साधनं आहेत, ही साधनं वापरत वापरत आपण तिथे जातो. तसे हे शब्द वापरत वापरत आपण पुढे जायचा प्रयत्न करतो, पण त्या शब्दांच्या आधारे नाही पुढे जात आपण. त्या शब्दांमध्ये जे अनुभव दडलेले आहेत, जी साधना दडलेली आहे, त्या अं, त्या त्या शब्दाच्या अर्था अर्थात अर्थाला धरून किंवा त्या शब्दांमुळे येणाऱ्या अनुभवांना धरून म्हणजे साधनेला धरून आपण पुढे वाटचाल करतो. आन अपान हा फार मोठे शब्द आहेत. आन अपान म्हणजे नुसती हवा नाही. आन अपान म्हणजे शरीरामध्ये जे कार्य चाललेलं आहे, श्वास घेण्याचं सोडण्याचं, त्याच्यात काय काय आहे, काय काय अनुभवाला येतं, हे सगळं त्या आनापान मध्ये आलेलं आहे. आपण आणखी म्हणतो ही काया आन करते, काया अपान करते. म्हणजे आनापानच्या निमित्तानं कायेची जी हालचाल चाललेली आहे, आकुंचन प्रसरण चाललेलं आहे, भात्यासारखं जे काम चाललेलं आहे, त्याच्यात काय काय चाललंय, काय काय घडतंय, काय काय अनुभव येतात, हा सगळा अनुभवांचा भाग त्याच्यामध्ये आहे. आणि त्यासाठी हे शब्द सांगितलेले आहे. शब्द पाठ करण्याचा अर्थ फक्त पाठ करणं असा त्याचा अर्थ नाही. अनुभवासाठी पाठ करायचं. म्हणजे आपण मुंबईला जाण्याचा रस्ता आपल्याला माहिती आहे म्हणून आपण त्या रस्त्याने जातो ना, किंवा किमान त्या ज्या ज्या साधनानं आपण चाललेलो त्या साधनाला, त्या ड्रायव्हरला तर रस्ता माहिती आहे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आपण तो जातोय तिकडे. आणि आपल्याला समजा पूर्वानुभव असेल, आधीच आपण मुंबईला जाऊन आलेलो असू समजा, तर मग आपण म्हणतो हा इथं बरोबर चाललोय, आपण त्या दिशेने बरोबर चाललोय. तर प्रवासाचा मुद्दा आपल्या साधनेला फार परफेक्ट लागू पडतो. तर शब्द हे पण साधनं आहेत, त्याच्यामध्ये अनुभव दडलेले आहेत. आणि म्हणून अं, त्याचा थोडासा विचार करावा लागतो, चिंतन करावं लागतं, आणि मग अनुभव येतात. प्रज्ञेच्या अनुभवाच्या पण तीन पातळ्या सांगितलेल्या आहेत. एक श्रुतमय प्रज्ञा, श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा, असे तीन टप्पे आहेत पुढे जाण्याचे. म्हणजे अनुभवाचे तीन टप्पे आहेत. पहिला अनुभव जो आहे तो फक्त शाब्दिक असतो, मग तो ऐकून असतो नाही तर वाचून असतो. डोळे किंवा कान आणि त्यानुसार चालणारा अं, मेंदूचा भाग म्हणजे विचार प्रक्रिया, थिंकिंग प्रोसेस, हे याला धरून ते शब्द आपल्याला हम्म, समजतात. तर त्याला श्रुतमे प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. म्हणजे जुन्या, कारण पूर्वी पुस्तकं नव्हती म्हणून त्यांनी श्रुत म्हणजे त्याला ज्ञान हे ऐकूनच माहिती व्हायचं. अं, पाहून पण माहिती होत असेल, पण आता ते का तसं म्हटलंय अजून त्याचं स्पष्टीकरण करता येत नाही. पण बहुधा ते ऐकून आणि अं, पाहून पाहून ऐकून आपल्याला ज्ञान मिळतं. ती पहिल्या पातळीवरती समज आहे. हा आपल्याला हे पाहिलं, माहिती झालं, हे ऐकलं, हे शब्द माहिती झाले, हे शब्द वाचले, हे शब्द माहिती झाले. अनापानसतीची भावना महाफलदायक होते, वाचलं, माहिती झालं. आता पुढं काय? अनापानसतीची भावना महाफलदायक होते म्हणजे काय? तर म्हणजे काय, म्हणजे हा जो प्रश्न आहे, इथं आपली थिंकिंग प्रोसेस, विचार प्रक्रिया सुरू झाली.
ब्रेनमध्ये. आणि ती जेवढी जागृतपणे चाललेली असते आणि काही सती करते, ती ती पद्धतशीर विचार करणारी सती जागृती असते. नाही तर मेंदूला स्वतःच भान नसेल, तो काय विचार विचार करणं हे त्याचं काम आहे, पण काय विचार करायचे हे सती जागृती ठरवते. म्हणजे मेंदू जर भानावर असेल तर तो व्यवस्थित विचार करतो, नाहीतर तो नुसतंच विचारांचं त्याच्यामध्ये जाळं निर्माण होतं. म्हणून त्याला इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्याचं भान असणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर आधी कायेत उतरावं लागतं. म्हणून ते चिंतन करणं सोपी गोष्ट नाही. ज्ञान मिळवणं सोपं आहे. ऐकून वाचून ज्ञान मिळणं सोपं आहे. पण चिंतन करणं आणि त्याच्यातही जागृत चिंतन करणं, पद्धतशीर चिंतन करणं, म्हणजे शब्दांचा अर्थबोध होणं, शब्दांच्या पाठीमागे काय अन्वयार्थ दुसरा अर्थ दडलेला आहे, त्याच्यात काय अनुभव दडलेला असू शकतो, ह्याच्याकडे पुढं पुढं वाटचाल करण्यासाठी क्लिअर थिंकिंग म्हटलेलं आहे त्याला, क्लिअर कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे सती संप्रजन्य म्हटलंय त्याला खरं पालीमध्ये. सती संप्रजन्य म्हणजे जे जे निर्माण होतं मनामध्ये, चित्तामध्ये, कायेमध्ये जे जे निर्माण होतं त्याचं जागृतीनं त्याचा जागृतीनं बोध होणं आणि ते समजणं, कॉम्प्रिहेंड होणं म्हणजे ते समजणं, त्याला सती संप्रजन्य म्हटलेलं आहे. तर हे चिंतन जे आहे हे पुढं महत्वाचं असतं, पण त्याच्यासाठी आधी सती जागृतीची बैठक जी आहे ही बैठक फार व्यवस्थित पाहिजे. म्हणून आपण या साधनेला आधी महत्व देतो. पुढचं काम आपोआपच होईल, ती सती जागृती करते. आणि हे सगळं जागृत चिंतन झाल्यानंतर जो आपल्याला बोध होतो, तर मग ते शब्द, त्याचा अर्थ आणि आपण हे एक बनतो. तर ते शब्द जणू काय आपले बनतात. म्हणजे आनापान सतीची भावना महाफलदायक होते. हे शब्द जरी पुस्तकातून, बुद्धापासून समजा पुस्तकापर्यंत आले, पुस्तकातून आपल्यापर्यंत आले, आपण ते वाचले किंवा ऐकले, पण पुढं त्याच्यावर जर जागृत चिंतन होऊ शकलं, अर्थात आधी जागृती पाहिजे, ते जागृत चिंतन होऊ शकलं तर त्या शब्दांच्या आधारे आपल्याला अनुभव यायला सुरुवात होऊ शकते. हे आन आहे, हे अपान आहे, हे काया आन आहे, हे काया अपान आहे, जे आता चालू आहे. छोटा श्वास असेल तर छोटा श्वास, मोठा श्वास असेल तर मोठा श्वास. काया जेव्हा आतून आत श्वास घेत असेल म्हणजे आन करत असेल, आणि तो आन, तो श्वास जर मोठा असेल तर मोठा श्वास आहे. श्वास जर ही शरीर काया जर श्वास बाहेर टाकताना मोठा श्वास असेल तर आपण पाहतो हा मोठा श्वास आहे. तर असे जे बारीक छोटे छोटे जे अनुभव येत जातात आतमध्ये, आपण आतमध्ये उतरल्यानंतर, स्थिर झाल्यानंतर, तर हे सगळे अनुभव जे आहेत छोटे 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 छोटे, संपूर्ण अस्तित्वातले, काया, कायातला श्वास सुरुवातीला, नंतर कायातल्या जाणीवा, म्हणजे त्या श्वासाच्या पण जाणीवा आहेत त्याच्यात. कारण श्वास हा कायेचाच भाग आहे, श्वास आणि काया वेगळी नाही, त्यातलं ती एक क्रिया आहे. तर ते श्वास, ही काया, त्यातल्या जाणीवा, त्यातलं चित्त म्हणजे इमोशनल भाग, भावनिक भाग, आणि थिंकिंग प्रोसेस, मज्जा संस्था, विचार प्रक्रिया, ब्रेन, जो सगळ्याचा कंट्रोलर आहे. मेंदू हा सगळ्या शरीराचा राजा म्हटलेला आहे, आपण शाळेमध्ये शिकलो. तर ते तिथपर्यंत आपल्याला जे पोहोचायचं असतं, तर त्याच्यासाठी हे शब्द आपल्याला एक साधन ठरू शकतात, वाहन ठरू शकतात.
तर त्यांचा या शब्दांचा अनुभवासाठी उपयोग करून घेण्यासाठी आपल्याला आधी सती जागृतीची साधना व्यवस्थित करावी लागते, सेट करावी लागते ती आपल्याला त्याची घडी आधी नीट बसली पाहिजे. साधनेची घडी बसली की मग पुढचं काम सुरू होतं. आणि त्याच्यासाठी हे शब्द आपल्याला उपयोगी पडतात. काल आपण जे थोडे शब्द बोललो, सांगितले, तेच मी आज थोडेसे रिपीट केलेले आहेत. पुढे जाण्याच्या अगोदर एक दोन तीन शब्द फक्त मी वाढवतो, दोन तीन वाक्य पुढच्या प्रॅक्टिस मधले, की आपण शरीर श्वास घेतं सोडतं, त्यातला ह्रस्व म्हणजे छोटा श्वास, मोठा श्वास, जेव्हा जसा जसा असेल तसा, ते ह्या शब्दांप्रमाणेच अनुभव येतील असे नाही. आपले अनुभव वेगवेगळे असू शकतात. इथं इथं छोटा श्वास म्हटलं असेल, पण आपल्याला मोठा श्वासाचा अनुभव येत असेल, तर ह्या शब्दानुसार नाही चालायचं, आपल्या अनुभवानुसार चालायचं. तर हे करता करता जेव्हा आपण कायेमध्ये उतरतो, तेव्हा आपल्याला संपूर्ण कायेचा अनुभव येऊ शकतो. कारण त्या श्वासाला धरून बाकीच्याही घडामोडी आपल्याला थोड्या 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 जाणवत जातील. त्या काय जाणवतील त्याच्याविषयी सध्या जास्त विचार करण्याची गरज नाही. आपल्याला संपूर्ण कायेचा अनुभव येतो. इथपर्यंत आपण आज पाहूया. त्याच्या पुढं काय होऊ शकतं, काय अनुभव येऊ शकतात, ते आपण उद्यापासून पाहू शकतो. पण आता इथं जे बोललं जातंय, सांगितलं जातंय, ते समजा लक्षात आलं नाही, कारण तो जर आपला आपला अनुभवाचा भाग नसेल, तर ते लक्षात येणारच नाही. त्यामुळं नाही लक्षात आलं तर चिंता करायची गरज नाही. मागे या, मागे या. आपल्याला मुंबईला जायचंय आणि ती समजा ट्रेनच रद्द झाली, किंवा काही गाड्यांचा संप सुरू झाला आणि आपण नाही जाऊ शकलो पुढे, तर आपण काय करतो? आपण परत घरी येणार. जायचं तर आहेच आहे, पण आता साधन नाही, अडचणी आहेत, पुढे जाऊ शकत नाही. मग काय करतो आपण? बॅक टू पॅव्हिलियन, परत या. परत परत सेंटर मध्ये या. आपले काय आहे? सेंटर आहे, सेंट्रल पॉइंट आहे. परत इथे या, स्वतःपर्यंत या. आणि नंतर जेव्हा योग्य हे असेल, मनोस्थिती असेल, जेव्हा योग्य परिस्थिती असेल, तेव्हा परत काया आन काया अपान इथून सुरुवात करा, किंवा फक्त अनापान पासून सुरुवात करा, किंवा हे वाचायला सुरुवात करा थोडं, किंवा आपण हे जे रेकॉर्डिंग केलेलं आहे, रेकॉर्डिंग ऐकायला सुरुवात करा. कोणत्याही मार्गाने आपण तिथे यायचे परत, आणि सुरुवात करायची. त्यामुळे पुढचे अनुभव आले नाही तर चिंता करायची आवश्यकता नाही. ते अनुभव कधी ना कधी, जो सिरियसली प्रॅक्टिस करतो, मनापासून प्रॅक्टिस करतो, म्हणून माझं चित्त त्यात लागलेलं आहे असं म्हटलंय त्यांनी. ते चित्त ज्याचं लागलेलं असेल याच्यामध्ये, मन ज्याचं याच्यामध्ये असेल, त्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आज आपण या ठिकाणी थांबूया. ठीक आहे. हा हा. हा. आणि माझी बैठक 1 तासाची असते. का बरं? जास्त का नसते, कमी का नसते? आणि जास्त होऊ शकेल ना? कमी 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 पाहिजे. नाही, 1 तास नाही जमते मला. नाही नाही, 1 तास आणि हा. 1.5 तास आणि अर्धा तासाचा काही संबंध नाही. मी असं म्हणतो की एक पूर्ण आन आणि एक पूर्ण अपान जरी व्यवस्थित पाहता आला, हा. तरी ती साधना मोठी आहे. तुम्ही किती हा. वेळ बसता याला काय महत्व नाही.
नाही आणि त्याच्यामधून काय होतं म्हणजे पूर्णपणे माझी जी त्वचा आहे, माझा जो श्वास आहे, त्याच्यावर मी पूर्णपणे नियंत्रण करू शकते. नियंत्रण नाही मा- करायचं. नियंत्रण म्हणजे माझ्या शरीरातली. ते ध्यान झालं, हा ही ध्यान नाही. हा हे ध्यान हा साधना नाही, ही सती हम्म, जागृतीची साधना म्हणजे ध्यान साधना नाही. हम्म. ध्यान साधना ही गुंतवून ठेवते, ही विशिष्ट गोष्टीमध्ये गुंतवून ठेवते. हेच हा आपण हाच म्हणजे फरक पाहतोय आपण याच्यामध्ये. हा तो हळूहळू लक्षात येईल तुमच्या. बर. आणि वेळेत वेळेत अडकून पडायचं नाही. हा गुड, छान. हा, सुनील साळवे सर बोला. So, असं विचारायचं होतं मला सर, हा. की आपण या साधनेमध्ये एक रूपक म्हणून आपण वाहनांचा वारंवार म्हणजे करतो, म्हणजे विचार करतो. वाहनात बसणं आणि वाहनातून जाणं वगैरे. तर म्हणजे जसं आता मला मुंबईला जायचं तर मी त्या मुंबईच्या गाडीमध्ये बसतो. तसं आपण हे जे श्वासाची ही जी गती आहे, म्हणजे गाडी मुंबईला जाणार हे मला माहिती आहे म्हणून मी मुंबईच्या गाडीत बसतोय. तसं श्वासाची गती ही ही कुठे जाणार हे मला माहित नाही ना, तरी मी त्यात बसणार, म्हणजे मी त्याला हे मला लक्षात येईल. जसं गाडीचं डेस्टिनेशन मला माहित आहे म्हणून मी गाडीमध्ये बसणार, तसं श्वासाचं डेस्टिनेशन काय? डेस्टिनेशन काय आहे, पहिलं डेस्टिनेशन काय, पुढचं स्टेशन काय आहे. अच्छा, हा. हा, आणि कायेत गेल्यानंतर त्यातल्या हा जाणीवा. हा, मग चालेल. पुढचं डेस्टिनेशन हे जाणीव आहे. म्हणजे हा, फिलिंग, म्हणजे सुख दुःख आणि न्यूट्रल ज्या काही फिलिंग असतील, जाणीवा, त्या जाणीवा. जाणीवांमधलं जे सुख दुःख आहे त्याचं कारण चित्त आहे. त्याच्या मनोधर्म पुढचं बोले. स्टेशन जे आहे ते चित्त आहे, म्हणजे इमोशन्स आहे. म्हणजे आपली जी चित्ताची जी धावपळ चाललेली असते, हे पाहिजे ते पाहिजे, हे असं नको ते तसं नको, इतकं पाहिजे तितकं पाहिजे, अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, तृष्णा, भावना, हे चित्ताचं लक्षण आहे. आणि ह्याच गोष्टी पेटवतात माणसाला, म्हणून ते चित्त अग्नी आहे. तो चित्त हे पुढचं डेस्टिनेशन आहे. आणि त्याच्यानंतरचं जे डेस्टिनेशन आहे, सगळ्याचं इंटरप्रिटेशन, जे विश्लेषण ज्याच्यात चाललेलं आहे, मनोधर्म आहे. ते मनोधम्म आहे. तर हे डेस्टिनेशन हे पुढचं 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 आहे. आणि सगळं एकदा झालं की आपल्याला मग सगळं अस्तित्व जे आहे, जीवन जे आहे, हे समजतं आपल्याला. त्याचं स्वरूप लक्षात येतं, त्याचा बोध होतो, बोधी होते. तर बुद्धाला जे मिळालं ते हेच अस्तित्वाचं काय म्हणतात त्याला, ते अस्तित्वाचं दर्शन म्हणतात. ते आता काही लोक असा शब्द दर्शन म्हणजे पाहणं, दिसणं. तर अस्तित्व दिसतं, जाणवतं, आणि त्याचा बोध होतो. आणि बोध झाल्यानंतर अस्तित्वाची समस्या पण कळते, जी मुख्यतः दुःख आहे, यातना आहे, प्रेशर आहे, टेन्शन आहे, एकटेपणा आहे, भय आहे. तर हे जे आहे, हे उतरल्यानंतर कळतं. आणि जेव्हा ते कळतं, तर मनामध्ये, जागृत मनामध्ये ती शक्ती आहे की आता हा प्रॉब्लेम आहे, ही समस्या आहे. तर मन ती समस्या सोडवतं. जे आपले विचार प्रक्रिया आपण पाहतो, आपले विचार जे चाललेले असतात, हे कशासाठी चाललेले असतात, काहीतरी प्रश्न आहे म्हणून विचार चालू आहे. तर हे प्रश्न जर जेव्हा लक्षात येतील, जाणवतील, तर त्याचं निवारण, त्याचं निबाण होण्याकडे आपोआपच वाटचाल सुरू होते. आणि एकदा बरोबर. हे सगळं काम झालं, बुद्धाचं 35व्या वर्षीच पूर्ण झालं. आपल्याला बघू आता किती वेळ लागतो, ओके. पण होईल, ते काम होईल. थँक्यू सर. तर याला काही डेस्टिनेशन नाही. ह्या साधनेला डेस्टिनेशन नाही. ह्या डेस्टिनेशन जे आहे ते विमुक्ती आहे, म्हणजे प्रॉब्लेम सुटणं आहे. तेच डेस्टिनेशन आहे. आता मगाशी आपण मुंबईचं म्हटलं, तर मुंबई काय डेस्टिनेशन नाही आपलं. मुंबईला काहीतरी काम आहे म्हणून गेलोय ना. हा हा, बरोबर. मुंबईला का उगीच गेलो का? मुंबईत काम आहे आपलं काहीतरी. किंवा जे मुंबईत राहतात ते मुंबईला आपल्या घरी जाण्यासाठी जातील.
ज्यांना काही काम आहे ते कामासाठी जातील. तर ते उदाहरण आहे ते. हो हो. तसं हे काया वेदना चित्त मनोधर्म याच्यात उतरणं हे मुख्य काम नाही. याच्यातून जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे विमुक्तीचा, तो महत्वाचा आहे. त्याच्यासाठी याचसाठी केला होता अट्टहास, जसं तुकारामांचं आहे हो ना काही. तर यात आपला अट्टहास त्याच्यासाठी असला पाहिजे, त्याच्यासाठी मग प्रयत्न आपले चालतील, असं आहे. हो. हो, माझं समाधान झालं. धानके सर, तुमचं 2 मिनिटाचं रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे होतं मगाशी, पण ते मला नंतर लक्षात आलं. ठीक आहे. तर थांबूया का या ठिकाणी? कोणाला काय बोलायचे अजून? सातपुतेबाईंच्या बोलण्यातून, मनोगतातून एक गोष्ट मी बऱ्याच वेळा सांगितलेली आहे. आपण आपण हे असा निष्कर्ष काढला, म्हणजे मी तरी निष्कर्ष असा काढलाय की ध्यान साधनात आत्मक्लेशाच्या तपश्चर्या या सिद्धार्थ गौतमांनी केलेल्या आहेत, बुद्धांनी नाही. बुद्धांना जो बोध झाला तो जागृतीमुळे झालेला आहे. म्हणून आपण जे काम करतो बऱ्याचदा आपल्याला आपल्याला त्यातलं माहिती नसल्यामुळे आपण कसं आहे, जे आपण शिकलो ते सिद्धार्थ गौतमांनी काय काय केलं ते आपण शिकलो. परंतु ज्यांना बुद्धत्व प्राप्ती झाली, ते बुद्धत्व प्राप्तीसाठी त्यांना बुद्धगयेमध्ये काय सापडलं नेमकं वेगळं? ती सती आहे, जागृती आहे. म्हणून बुद्धांना पण आपण सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. तर ती प्रॅक्टिस आपल्याला महत्वाची आहे. ती थोडीशी माझ्या मते हाईड झालेली आहे, म्हणजे दिसेनाशी दिसेनाशी नाही झाली पूर्ण. परंतु त्याचं महत्व का माहिती नाही, म्हणजे अ, बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं नाही किंवा लक्षात राहिलं नाही, किंवा ज- ग्रंथातल्या शब्दांचे अर्थ नीट लक्षात आले नाही. शब्द काय सांगतात हे लक्षात आलं नाही. म्हणून मग शब्दच लक्षात आले नाही, अर्थच लक्षात आले नाही, तर मग साधना भरकटणारच. तर त्या शब्दांकडे ध्यान लागलेलं असतं किंवा त्या टेक्निककडे ध्यान लागलेलं असतं. बुद्धांनी भान सांगितलेलं आहे, बुद्धांनी जागृती सांगितलेली आहे. अस्तित्वाचं भान, अस्तित्वाची जागृती. शब्दांचं ध्यान नाही, टेक्निकचं ध्यान नाही. असं करा न तसं करा असं नाही. ते का करा, कुठे जायचे, ते जर ते जर त्या टेक्निक मधून, त्या साधनेमधून साध्य होत नसेल, म्हणजे विमुक्तीचा अनुभव येत नसेल मरेपर्यंत. आता असे काही जे गुरु आता आ, या वर्तमान काळातले आपल्या हयातीत जे गुरु आपल्याला दिसले आणि त्यांचं थोडंसं परीक्षण केलं, तर हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोच. म्हणजे हे आपण कोणाचे काय म्हणतात, आपण चुका काढत नाही, उणीधुणी काढत नाही. परिणाम परिणाम तसा होतोय का? चळवळींमध्ये, जे आता धार्मिक चळवळी आहेत किंवा धार्मिक संस्था आहेत किंवा टेक्निक्स आहेत, ते टेक्निक्स त्याचा अवलंब करून असं काही आपल्याला आजूबाजूला दिसतंय का? लोक खूप मुक्त झालेत आणि मुक्तीचं ज्ञान ते एकमेकांना सांगतायत, जगामध्ये प्रचार करतायत मुक्तीचं ज्ञान. ते टेक्निक सांगतात, ते संस्था सांगतात, ते गुरुचं ज्ञानाचा किंवा त्या संस्थेच्या ज्ञानाचा प्रसार करतात. परंतु ज्याच्यासाठी ते आहेत त्या मुक्तीचा अनुभव घेऊन असं काही आपल्याला दिसतंय का व्यवहारामध्ये? का ते लोक मुक्ती सांगतायत, दुःखमुक्तीसाठी प्रयत्न करतायत? ते तसं दिसत नाही. उलट मी तर म्हणतो, धार्मिक संस्था ज्या आहेत, एकमेकांचा द्वेषच जास्त करतात, एकमेकांची उणीधुणी कमतरताच जास्त काढतात. आपल्याला ते करायचं नाही, आपल्याला तो मुख्य उद्देश नाही. परंतु आता कसं आहे की आपण थोडस, आपल्याला थोडी बाधा झालेली आहे.
या गोष्टींची बाधा झाली म्हणून आपल्याही जीवनाचा उद्देश साध्य होत नाही. आणि म्हणून थोडंसं काही गोष्टी अं, परखड बोलाव्या लागतात. ह्या गोष्टी आपण बाबासाहेबांकडून शिकतो, शिकल्याच पाहिजे. जसं बाबासाहेबांनी त्रिपिटकावर निकायावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. बुद्ध अँड हिज धम्मच्या इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की बुद्धांचं चरित्र आणि बुद्धांची शिकवण ही निकायांनी म्हणजे त्रिपिटकानं पझल बनवलेली आहे, गोंधळात टाकणारी बनवलेली आहे. आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि त्याच्यामुळे हा परखडपणा फार महत्वाचा आहे. त्यानं बाबासाहेबांना काय टीका करायची होती का? त्याच्यावर टीका नव्हती करायची. मार्ग चुकलोत आपण, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जसं मगाशी म्हटलं, आपल्याला जर त्या दिशेला जाणारी गाडी मिळत नाही तर थांबा, मागं फिरा. आणि परत योग्य वेळेची वाट बघा, योग्य साधनाची वाट बघा. तर बाबासाहेबांची जयंती आणि बुद्ध जयंती याच्यामध्ये आपण ह्या अशाही गोष्टी पाहणार आहोत आणि ह्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये उपयोग होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद.